रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, एक शांत मन आपल्याला खूप काही देत असतं, कारण एका शांत मनाची अमर्याद शक्ती ही तोच व्यक्ती अनुभवू शकतो जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाची शांतता भंग होऊ देत नाही. कारण दोस्तांनो, एक शांत मन हे कधीच हार मानत नसतं. त्याचा पराभव हा कधीच सहसा होत नसतो. म्हणून एक शांत योद्धा व्हा, जो कोणत्याही प्रसंगावर विजय मिळवत असतो. दोस्तांनो, आयुष्याचा प्रवास करत असताना फक्त शांत मन जवळ ठेवलं, ते आत्मसात केलं, तर आपल्या आयुष्याचा प्रवास हा निश्चित चांगला आणि आनंदाचा होईल. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. प्रगती होताना फक्त ज्ञान नाही, तर संगतीचं सुद्धा योगदान असतं. एखाद्याच्या मनात जिवंत राहावंसं वाटत असेल, तर आपलं वागणं आणि आपलं बोलणं यावर नियंत्रण असायला हवं. वेळ चांगली असो किंवा वाईट, शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख असते. महत्व हे माणसाचं नसतं, तर त्याच्या स्वभावाचं असतं. कोणी एका क्षणात मन जिंकून हृदयात स्थान निर्माण करतो, तर कोणी आयुष्यभर सोबत राहूनही परकच राहतो. कोणतीही गोष्ट करायची मनात इच्छा असावी लागते. म्हणतात ना, इच्छा तेथे मार्ग आणि आवड तेथे सवड. कुठली गोष्ट माणसाला अशक्य नाही, फक्त मनात इच्छा असली की मार्ग हा सापडत असतो. सर्वात मोठा गुरुमंत्र आहे की कधीच स्वतःचं रहस्य दुसऱ्यांना सांगू नका. ते तुमच्या विध्वंसाचं कारण बनू शकतं. एकदा तुम्ही यशस्वी ठरला की भूतकाळातल्या चुकांचे सुद्धा पोवाडे होत असतात. वेळ निघून जाते, पण वेळेनं दिलेलं चटकं हे आयुष्यभर लक्षात राहतात. कौतुक हा शब्द खूप छोटा आहे, पण ते करायला मन मात्र खूप मोठं लागतं. समोरच्याचं म्हणणं हे नीटपणे ऐकून न घेता आपणच आपले अंदाज लावले की गैरसमज नक्की होत असतात. आठवण येणं आणि आठवण काढणं यात खूप फरक असतो. आपण आठवण त्यांचीच काढतो जे आपले आहेत, आणि आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात. कुणाचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा करू नका. कधीतरी वेळ साथ देईल, पण कर्म मात्र नक्कीच नाही. एखाद्या व्यक्तीवर काही काळ प्रेम करणं हे केवळ आकर्षण असतं, पण एकाच व्यक्तीबद्दल कायम मरेपर्यंत आकर्षण असणं हे खरं प्रेम असतं. माणुसकीच्या खेळात त्याच माणसांच्या भावनांचा खेळ होतो जो
स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याचं मन जपतो. सत्यानं मिळतं तेच टिकत असतं. आवडत्या व्यक्तीचा सहवास हा किती मिळाला तरी कमीच असतो. नियत ही चांगली ठेवा, नशीब नक्कीच साथ देईल. आयुष्यात काही प्रश्नांना वळसा घालून पुढे जाणं म्हणजे समाधानाला जवळ करणं. आयुष्यातील दुःख विसरून आपल्याला जगता आलं पाहिजे आणि आपल्याला दुखवणारी व्यक्ती समोर असतानाही आपल्याला हसता आलं पाहिजे. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं असतं. कधी योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खचू नये. माणसांना देखील रंग असतात. वेळ आली की ते दाखवले जातात. धन संपत्ती यापेक्षाही चारित्र्य हे मौल्यवान असतं. चारित्र्य एकदा हरवलं तर आपलं सर्वस्व हरवल्यासारखं असतं. उत्तम चरित्र ही आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख असते. मनात तर दोघांच्या पण असतं, पण योग्य वेळेची वाट पाहता पाहता सांगायचं राहून जातं. मग त्यालाच नशीब असं नाव दिलं जातं. खोटेपणाचे मुखवटे घातलेली माणसं ही कधीच कुणाची नसतात. ते असतात फक्त आणि फक्त त्यांच्यातल्या स्वार्थी आणि लोभी वृत्तीची. काही गोष्टींवर पाणी सोडायला शिकलं पाहिजे. जीवनात आलेलं कठीण प्रसंगच तुम्हाला तुमच्यात असलेल्या ताकदीची जाणीव करून देत असतात.